महाराष्ट्रात अनेक रहस्यमय आणि पवित्र ठिकाणं आहेत, पण त्यापैकी एक म्हणजे ब्रह्मगिरीगड. अशी मान्यता आहे की इथेच महादेवांनी आपल्या जटांमधून गंगेला पृथ्वीवर आणलं आणि पुढे हीच नदी गोदावरी म्हणून ओळखली जाऊ लागली. ब्रह्मगिरी पर्वताजवळ गोदावरीचा उगम मानला जातो आणि हे ठिकाण त्र्यंबकेश्वरशी जोडलेलं अतिशय पवित्र मानलं जातं. आज आपण या दिव्य आणि ऐतिहासिक ठिकाणाचं दर्शन या व्हिडिओमधून घेणार आहोत. ते महादेवाचे एक गुडघे आहेत. हा एक गुडघा आहे आणि इकडे एक गुडघा आहे. दोन गुडघे टेकवून इथे जटा पडलेत. आज मी पहाटे 4:30 वाजताच सोलो ट्रॅव्हलिंगला निघालो आणि यावेळी ट्रॅव्हलसाठी निवडलं होतं नाशिक. पावसाळ्याची चाहूल लागली होती, पण पाऊस मात्र अजून सुरू झाला नव्हता. सकाळी साधारण 8 वाजता मी त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ पोचलो. मित्राच्या सांगण्यावरून 200 रुपयाचं तिकीट काढून थेट VIP रांगेत शिरलो. मनात वाटलं होतं की जास्तीत जास्त तासभरात दर्शन होईल, पण पुढे जे घडलं ते मात्र पूर्णपणे वेगळंच होतं. मित्रांनो, 2.5 तास झाले लाईनीमध्येच आहे आणि आता आम्ही पेड लाईनीमध्ये आहे. मला असं वाटतं अजून 1.5-2 तास लागतील. 3-4 तास पेड लाईनमध्येच लागतात, म्हणून शनिवार रविवारी तर येऊच नका. मला यायचं असेल तर ऑड डेला या. तब्बल 4 तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर नंदी महाराजांचं दर्शन झालं आणि मग महादेवांचं दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडलो. घड्याळात बघितलं तर जवळपास दुपारचा 1 वाजला होता. खरं तर आजचा प्लॅन ब्रह्मगिरीगड चढायचा होता, पण दर्शनाच्या गर्दीमुळे सगळंच प्लॅनिंग विस्कटलं होतं. वेळ कमी होता तरी मनात एकच गोष्ट होती, इतक्या लांब आलो आहे तर ब्रह्मगिरीचं दर्शन घ्यायचंच. मग काय, घाईघाईने गाडी ब्रह्मगिरीच्या दिशेने वळवली. मित्रांनो, आता मी आत्ता वाजले 1:30 आणि मी पोचलो आता ब्रह्मगिरी पर्वताच्या स्टार्टिंग पॉईंट. तर जाम उशीर झाला आहे ऑलरेडी. तर काही न खाता पिताच मी आता निघालो आहे. बघतो आता तिथे वरती जाऊन मॅगी वगैरे भेटते ते खाईल. मी आता स्टार्ट करतो आहे ट्रेक. सकाळपासून पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. जणू महादेवानी उपवास करूनच गडावर बोलवलं होतं. शरीर थकलं होतं, पण मन मात्र हट्टाने पुढे चाललं होतं. आणि मग सुरू झाली त्या भक्कम इतिहास जपणाऱ्या दगडी पायऱ्या चढायची वाट. असं स्टार्टिंग पॉईंट आहे. 1.5 तास लागतो चढायला. एंट्री फी 20 रुपये ना, 20 रुपये. आता आपण स्टार्टिंग पॉईंटलाच आहे, तर थेट आता वरती जाऊया. आंबा आणलेला, आंबा थोडा खाऊन घेतो. देवगडचा हापूस आंबा आहे. आपल्या तिथे पाठी चढायचं आहे. सकाळपासून काय खाल्लं नाही, त्यामुळे थोडी एनर्जी पाहिजे आता. चला सुरुवात करूया आता. आंबा खाल्लेला आहे, एनर्जी आलेली आहे थोडी आता. चला, आपल्यावर बाबा पण चढतायत. चला चला. आजीने भारी लिंबू पाणी बनवलंय, भारी बनवलं एकदम. मित्रांनो, तर जेव्हा पण तुम्ही ट्रेकिंगला येता तेव्हा कोणत्याही आजी तुम्हाला बोलले जर लिंबू पाणी प्या वगैरे, त्यांच्याकडून घ्या, कारण तेच एक इन्कम सोर्स आहे त्यांच्यासाठी. आणि आपल्यासारख्या ट्रेकर्सच्या इन्कम सोर्सवरच ते निर्भर आहेत. काय नाही, काय फरक नाही पडत एक लिंबू पाणीने. त्यांच्याकडून घ्या नक्की.
चला चला पटापट. पोरं बघा, लहान पोरांना कसं जे त्यांच्या 4-5 वर्षाचे झाल्यापासून गड किल्ल्यांवर आणत जा, ते आपल्यापेक्षा जास्त ताकदवर असतात पळायला वगैरे, तर त्यांना आपला इतिहास कळेल नीट. देवीचं मंदिर आहे ते. तुळजापूरच्या भवानी आईचा उदवता उदा 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 उदा. चला आता देवीचं दर्शन घेऊन पुढे गेलो आणि समोर आला वळणावळणाचा सुंदर रस्ता. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य. त्या सपाट वाटेवरून चालताना थकवाई कुठच्या कुठे निघून जातो आणि ट्रेकिंगची खरी मजा अनुभवायला मिळते. सोलो ट्रॅव्हलिंगची मजा म्हणजे वाटेत नकळत नवे मित्र बनतात आणि असाच मला भेटला निलेश चव्हाण. मग काय, गप्पा मारत आणि ट्रेकिंग करत आम्ही पुढे निघालो. तेवढ्याच समोर दिसली एक जुनी धर्मशाळा, जी आजही त्या ठिकाणाचा इतिहास सांगत उभी होती. तळमजला आणि वर अजून एक मजला अशी 2 मजली धर्मशाळा कदाचित पूर्वी यात्रेकरूंच्या राहण्यासाठी बांधली गेली असावी. आज ती ओसाड पडली आहे, तरी तिचं भक्कम दगडी बांधकाम अजूनही काळाची साक्ष देत उभं आहे. जरा वरती जाऊन बघूया काय. हा पहिला मजला असं, पहिला मजला इंग्रजांच्या टायमातली शाळा आहे असं बोलतात. ही पण एक काहीतरी वाडाचे औषध असणार, ते शाळा बनवली असणार. इथून बघा कसं वाटतंय. मित्रांनो, लिटरली दम भरला. हा, त्या तिकडे अजून तिथे अजून चढायचं आहे. जय बजरंगबली, राम भक्त हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय. बजरंगबलीचा आशीर्वाद किती महत्त्वाचा आहे याची प्रचिती पुढे येणार होती. कारण ब्रह्मगिरीचा सगळ्यात कठीण भाग म्हणजे इथली एकदम खोडकर आणि कधीकधी ॲग्रेसिव्ह होणारी माकडं. तुमच्या हातात काहीही दिसलं, खाणं, पाण्याची बाटली किंवा अगदी मोबाईलसुद्धा, तर क्षणात हिसकावून घेण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे पुढचा प्रवास थोडा सावधपणेच करावा लागणार होता. मित्रांनो, माकडापासून कसा कसा वाचून आलो मी. सोडतच नव्हता. बॅग वगैरे असलं ना, सोडत नाही. पूर्ण मोबाईल घेऊन टाकतात. हा, बापरे हा. भक्कम असा दगडी दरवाजा पार करत अखेर आम्ही गडाच्या माथ्यावर पोचलो. इतका वेळ केलेली चढाई, थकवा आणि भूक सगळंच त्या क्षणी कुठच्या कुठे निघून गेलं. पाण्याच्या बाटल्याच घेते ते. हा असा पठारी भाग आहे आणि वरती असा कच्चा रस्ता जातोय. वरती आता पायऱ्या नाहीत, कच्च्या रस्त्यानेच वरती जायचं आहे. पावसात भरपूर चान्सेस आहे स्लिप व्हायचे. पावसात इथून संभाळून ट्रेक करावा लागतो. हा मित्रांनो, ह्या ट्रेकमध्ये सर्वात टफ मला ना माकडच वाटली. कारण तुमच्या हातात जर बॅग असली तर तुम्हाला काय ती सोडणार नाही. बॅग वगैरे हिसकावून घेतात. बॅगेतलं आतलं काय काय म्हणून बॅचकी किंवा काठी असावी, पण काठी असली तरी ते येतात. म्हणून सर्वात टफ माकडंच आहे तिकडे. आणि त्यामुळे एक गोष्ट करावी, 20 रुपये द्यायचे खाली तुमची बॅग सुखरूप ठेवली जाते. बॅग आपली व्यवस्थित ठेवायची त्यांच्याकडे आणि मोकळे आत वर सगळं पाण्याची बॉटल वगैरे सगळं भेटतं आहे. त्यामुळे टेन्शन नाही. आज वाटलेलं पाऊस येईल, तर पाऊस तर काय आला नाही.
पण गरमीने पूर्ण टी शर्ट भिजला बघा. तर पाऊस आला पाहिजे आता वरती गेला बघूया. आभाळ तर आलेलं आहे. हां जरा थंड हा जरा भिजेल तरी. तर बघूया पाऊस वरती येतो का. माकड चावलाय तुम्हाला किती वेळ सांगितलं बघा. काठी असून पण माकड चावतात. आम्हाला त्या ताईंना माकड चावलंय आता. बॅग पण चेन तुम्हाला सांगितलं दोन तसं नाही, त्याने डायरेक्ट बॅग वर चढला, तरी चेन स्वतःहून खोलल्या आणि माझ्या पाठीवर चढला होता. हसू नको ते चेन खोलल्या, त्यांनी ती बॉटल काढली, तुमचे कपडे काढले, त्यांनी बिस्किट एक घेतलं तुमचं आणि ते टॉर्च ती फेकून दिली. पेन ड्राईव्ह पण गेलं का? लाईट पेन ड्राईव्ह आहे, आणि लाईट गेली आणि इथे मारलं आणि इथे मारलं मम्मीला. पण टॉर्च कोणतं पेन ड्राईव्ह बघा जरा जपून. आणि काठी आणि मी तर म्हणतोय बॅचकी ठेवा. चांगला एक्सपीरियंस होता, बट थोडा सांभाळून. लाइफ में एक बार ऐसा धोखा खाना चाहिए. नाही चॅनल मराठीच आहे, तुम्ही मराठीमध्ये बोलू शकता. चालत नक्कीच या ब्रह्मगिरीला. बघितलं मित्रांनो, त्या लेडीला माकड चावला नाही, मजबूत चावलंय. इथे हाताला 2 नखं लावलीत अशी आणि पाठीमागे चावलंय. तर माकड जेव्हा चावतं तेव्हा रेबीजची इंजेक्शन घ्यायचे. शेवटी वर पोचलेलो आहे. वा ही दुसरी बाजू बघा ब्रह्मगिरीची. तिकडे खाली डॅम आहे. ब्रह्मगिरीच्या माथ्यावर पोचताच सुसाट सुटणाऱ्या वाऱ्याचा थंडावा मनाला वेगळाच समाधान देऊन गेला. आणि मग सुरू झाला या प्रवासाचा सर्वात खास भाग, गोदावरीच्या पवित्र उगमस्थानाकडे जाण्याचा. आता आम्ही चाललोय गोदावरीच्या उगमस्थानी. तिथूनच खालून रस्ता आहे. इथे महादेवानी जटा आपटलेला. तर महादेवाने इथे जटा आपटल्याचं कारण म्हणजे गौतम ऋषी यांचा आश्रम होता. त्या आश्रमात गोहत्या झालेली चुकून, आणि त्या गोहत्येमुळे त्यांना प्रायश्चित्त करायचं होतं त्या गोहत्येचं. आणि तेव्हा त्यांनी इकडे तपश्चर्या केली. तर तपश्चर्या केल्यानंतर महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी महादेवांना मागण्या केल्या की इकडे गंगा अवतरित करा, गंगा नदीला इकडे आणा. तर गंगा नदी यायला इथे तयार नव्हती, महागंगा. तर शंकराने तेव्हा येऊन इकडे जटा आपटली आणि त्या जटाच्या आपटल्याने गंगा इथे अवतरली. आणि त्याच गंगेला गोदावरी नदी असं म्हटलं गेलं, इकडच्या गंगेला. आणि तिला गौतमी गंगा असंही म्हटलं जातं. तर इकडे जे उगमस्थान आहे गंगा नदीचं किंवा गोदावरी नदीचं, तिकडे 12 महिने पाणी असतं. तुम्ही विचार करा, एवढ्या मोठ्या डोंगराच्या शिखरावर 12 महिने पाणी कसं काय असू शकतं. तर 12 महिने इथे पाणी असतं आणि नंतर ती गायब होते आणि खाली डायरेक्ट निघते. तर ही स्टोरी आहे या ब्रह्मगिरी पर्वताची किंवा ब्रह्मगिरी डोंगराची. आणि गोदावरीचं उगमस्थान इथूनच होतं. गोदावरी नदीचं पाणी न्यायचं असेल तर इथे हे दादा कॅन विकतात. 20 रुपयाला कॅन आहे. 20 रुपयाला कॅन आहे. 1 लिटरचं 30 रुपयाला. आणि एक म्हणजे कॅन ना, तिथे खालून पाणी घ्यायचं ना. तर 1 लिटरचं कॅन 30 रुपयाला आणि छोटंवालं 20 रुपयाला आहे. तुम्ही नेऊ शकता. दगडी बांधकामात अतिशय सुबकपणे उभारलेल्या या मंदिरात समोरच नंदी महाराज आणि शंकराची पिंड पाहायला मिळते. त्यांच्या समोरच या उन्हाळ्याच्या दिवसातही गोमुखातून थेंब थेंब पाणी वाहताना दिसत होतं. आणि वर सुंदर गंगेची मूर्ती मन वेधून घेत होती. श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असलेलं हेच ते पवित्र ठिकाण, गोदावरी नदीचं उगमस्थान. तर आता मा गोदावरीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे जिथे महादेवाने जटा आपटलेल्या. त्या जटा आपटण्याच्या कारणानेच इथे गंगेची काय बोलतात
गंगा नदी अवतरली इथे, तर त्या मंदिरात जाऊया आपण. निलेशच्या घरचे आलेले आहेत आता. निलेश मला मित्र आलाय इकडे जातात ट्रेकला. भाचा यो भाऊ ते मामा चुलत मामा फॅमिली घेऊन आले. चांगले चांगले. माकडं भेटली का? पकडलेला का माकडाने? ए भाई असं हातात ठेवू नको ते बॉटल, आता तुला उचलून घेऊन जा. कोणा काढतो नाही ते राहू दे बाबा, ते प्रोटेक्शन आहे. मग काका जमले का? बरं वाटले का? इथे महादेवाचे एक गुडघे आहेत. हा एक गुडघा आहे आणि इकडे एक गुडघा आहे. 2 गुडघे टेकवून इथे जटा पडले. जटांचे निशाणे बघा, हे बघा, या जटा बघा कशा पडल्या. मग साईज का असेल ना, म्हणजे आकाराने किती मोठे असतील महादेव याच्यावरून दिसतंय. गुडघ्यांची साईज पण बघा किती मोठी आहे. बाप रे बाप. हर हर महादेव. ओम नमो पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तर मित्रांनो, आता महादेवाच्या मंदिराचा दर्शन घेतलं आहे आणि आता परतीचा प्रवास करतो आहे. पुढे जात नाही कारण टाईम झाला आता. 3:30-4 वाजलेत आणि जेवलो नाही आम्ही, त्यामुळे ताकदच राहिली ना. आता परतीचा प्रवास करूया. त्या तिकडे आपल्याला जायचं आहे, नंतर खाली उतरायचं आहे. माकडा एका बाईला चावले. आता मला ते बघून भीती वाटायला लागली. बरं, माझं सर्वात चांगलं मी निर्णय हा घेतला की मी बॅग खालीच ठेवली. हा सर्वात मोठा चांगला निर्णय आता. परतीचा प्रवास सुरू झाला. माकडांनी भरलेली ती खिंड पुन्हा एकदा कशीबशी पार केली आणि मग पुढे भेटल्या त्या महिला ज्यांना माकडाने चावलं होतं. तुमचा दिवस कसा गेला ते सांगा. बघा, ह्या ताईंना चावलंय माकड. ॲक्च्युली मुलगी आहे ना तुमची? दोन्ही मुली हां, त्यांच्या मुलीला प्रोटेक्ट करताना चावलंय माकड. पाठीमागे दात लावलेत आणि इथे रुमाल लावला, तिथे नखं लावलं. तुम्हाला एकच सांगेल, पहिलं रेबीजचं इंजेक्शन घ्या. नाशिक इथे जवळच आहे ना, नाशिकच आहे. खाली गेल्यावर आहे ना गावामध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे ब्रह्मगिरी गडाचा हा सोलो प्रवास कायम आठवणीत राहणारा ठरला. त्र्यंबकेश्वरचं दर्शन, अनपेक्षित गर्दी, भूक, थकवा, नव्या मित्राची साथ, माकडांची भीती आणि शेवटी गोदावरीच्या पवित्र उगमस्थानाचं दर्शन. सगळाच अनुभव एकदम वेगळा होता. कधीकधी प्रवास फक्त एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतो, तर स्वतःला नव्याने अनुभवण्यासाठी असतो. तुम्ही त्र्यंबकेश्वरला आलात तर ब्रह्मगिरी गडाचं हे पवित्र आणि सुंदर ठिकाण नक्की एक्सप्लोअर करा. पण माकडांपासून जरा सावध राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भन्नाट प्रवासात.